सर्वांना नमस्कार. मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. काल CP मुंबईचा कट ऑफ लागला आणि कट ऑफ लागल्यानंतर आज सकाळपासून 3 महत्त्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोच केलेला आहे की ज्याच्यामध्ये CP मुंबई पोलीस शिपाईचा जे काही हे आला आहे कट ऑफ आणि एकंदरीत निवड यादी आली त्याचं पूर्ण विश्लेषण दिलेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये कट ऑफ कशा पद्धतीने लागलेला आहे आणि कट ऑफमध्ये काय चुका झाल्या त्या पण सांगितलेल्या आहेत. सो खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे. त्यानंतर निवड यादीमध्ये कशा पद्धतीने विद्यार्थ्यांवरती अन्याय झाला आहे तो सुद्धा व्हिडिओ तिसरा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोच केलेला आहे. सो आजचे जवळजवळ जे काही व्हिडिओ असतील ते अत्यंत महत्त्वाचे असतील आणि CP मुंबई पोलीस भरतीमध्ये ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांनी हे सर्व व्हिडिओ पाहून घ्यायचे आहेत. जर तुम्ही पाहिला नसाल तर ह्या व्हिडिओच्या शेवटी 2 आयकॉन येतील, ते आयकॉनवरती टच करून तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. सो खूप महत्त्वाचा विषय आहे. जसं की तिसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की SBC कॅटेगरीचं कट ऑफमध्ये नावच नाही आहे आणि त्याचं मेरिट लिस्ट किंवा कट ऑफ लिस्ट दिलेलीच नाही. सो अशा पद्धतीनं आता ह्या विद्यार्थ्यांनी करायचं काय, तर त्यांच्यासाठी ऑफिशियल फॉर्मॅट तयार केला आहे, तो मी तुम्हाला आता सांगणार आहे. आणि त्याच पद्धतीनं दुसरा एक गोष्ट खूप महत्त्वाची की ज्या मुलांना आपल्या मार्कांपेक्षा कमी मार्क आहेत किंवा आपल्या एवढे मार्क आहेत आणि अशा मुलांना किंवा आपल्या मार्कांपेक्षा जास्त मार्क असणारे किंवा कमी असणारे सुद्धा निवड यादीत आहेत असे पण काही विद्यार्थी आहेत. म्हणजे कसं आहे सांगतोय, समजा मला कमी मार्क आहेत 38 मार्क आहे कट ऑफमध्ये लागला आहे, पण माझी जन्मतारीख जास्त असूनसुद्धा माझ्या एवढ्या जन्मतारखेचा जो काही कॅन्डिडेट असेल तो माझ्यापेक्षा कमी जन्मतारखेचा तो यादीत आलेला आहे आणि माझं वय जास्त असून मी निवड यादीमध्ये नाही आहे असे विद्यार्थी, किंवा माझ्या एवढेच मार्क आहेत सेम किंवा माझ्यापेक्षा कमी आहेत असे विद्यार्थी, किंवा मला जास्त मार्क आहेत असे विद्यार्थीसुद्धा एक 3-4 पॉसिबिलिटी आहे त्याच्यामध्ये. कालपासून जवळजवळ 150-200 मेसेज पडलेत की सर अशा पद्धतीनं आमच्यावरती अन्याय झालेला आहे. मग त्यांचं मी क्रॉस व्हेरिफिकेशन केलं होतं त्या सगळ्या मुलामुलींचं मी स्वतः निवड यादी चेक केली आणि देन मग एक मेल फॉर्मॅट तयार केलेला आहे. सो हे 2 मेल फॉर्मॅट तुम्हाला मी आता सांगणार आहे. सो व्हिडिओ शेवटून बघायचा आहे जेणेकरून तुम्हाला कोणत्याही पद्धतीने अडचण येणार नाही. फक्त आणि फक्त तुमच्याकडं 12 तास बाकी आहेत. या 12 तासामध्ये काय प्रोसेस करायची जेणेकरून पुढची सगळ्या गोष्टी या तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील आणि तुम्हाला न्याय भेटेल आणि लवकरात लवकर निवड यादीमध्ये तुमचं नाव लागेल आणि त्याच पद्धतीनं कट ऑफमध्ये SBCचं सुद्धा कॅटेगरी येईल आणि जे काही समांतर आरक्षण असतील किंवा कास्ट वाईज जे काही कट ऑफ आहे SBC कॅटेगरीचा तो सुद्धा लावण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं अतिशय महत्त्वाचा विषय असणार आहे. त्या पद्धतीनं पहिला जे काही ऑफिशियल मुंबई पोलीसचं 2022-23चं शिपाई घटकाची जाहिरात आली होती त्यामध्ये SBCला किती जागा आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. सगळं विश्लेषण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मी सांगतोय त्या पद्धतीनं सर्वांनी पहिला नोट डाऊन करायचं आहे की SBCसाठी आणि कमी मार्क असून सुद्धा मुलांची निवड झाली तुमची झाली नाही अशा 2 पॉसिबिलिटी ज्या आहेत त्याच्यावरती आज विश्लेषण असणार आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला मी सांगतो त्या पद्धतीनं नोट डाऊन करायचं आहे. पहिली एक सूचना आहे, व्हिडिओ पॉज करा आणि लगेचच एक वही आणि पेन घेऊन बसा. त्या पद्धतीनं तुम्ही मी सांगतो त्या पद्धतीनं टाईप करा आणि मराठी अक्षरामध्ये देवनागरीमध्ये सगळ्यांनी मेसेज करा. इंग्लिशमध्ये मराठी टाकताय आणि ते चॅटिंग करत नाही का मित्रमैत्रिणींसोबत किंवा कसं पण असतं तसं तुम्ही टाकून नका, त्यांना ते काही ताळमेळ लागणार नाही याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळे ऑफिशियल कसा मेल करायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे, कोणत्या मेल आय डीवरती करायचा हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. आणि दुसरी गोष्ट, हे दोन्ही मेल आहेत किंवा दोन्ही जे पॅसेज आहेत दोन्ही जे मेल करायचे आहेत ते दोन्हीसुद्धा SBCसाठी कमी मार्क असून सुद्धा निवड यादीत आलेले आहेत किंवा तुमचं झालं नाही अशा विद्यार्थ्यांसाठी दोन्हीसुद्धा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती मी टाकणार आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे, पहिलं चॅनल सबस्क्राईब करून दुसरी गोष्ट दोन्ही जे चॅनल आहेत टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुप हे दोन्हीसुद्धा तुम्हाला जॉईन करायचं आहे तरच तुम्हाला ह्या गोष्टी भेटतील, अदरवाईज भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे. पहिली गोष्ट पहिला की जागा किती होत्या SBCसाठी बघूया आणि देन SBCसाठी फॉर्मॅट आणि देन मार्क कमी आहेत वगैरे ते जे काही प्रॉब्लेम झाला आहे तुमचा त्या मुलांसाठी मेल कसा पद्धतीने करायचं हे पण तुम्हाला मी सांगणार आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस शिपाई भरती सन 2022-23 पोलीस आयुक्त भुरुम मुंबई यांचे कार्यालय ठिकाण मुंबई दिनांक 29/2/2024ला जी ॲड पडलेली होती CP मुंबई पोलीस शिपाईसाठी त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 2572 जागा असताना आता विषय अशा पद्धतीनं आहे की विशेष मागास प्रवर्ग जो आहे म्हणजे SBC ह्याच्यासाठी 51 जागा याच्यामध्ये दाखवलेल्या आहेत, लक्षात ठेवा. मग 51 जागा असताना यांनी कट ऑफमध्ये SBCचं का उल्लेख केलेला नाही आहे हा विषय खूप महत्त्वाचा आहे. आणि याच्याच पद्धतीनं अजूनसुद्धा 3-4 चुका डिपार्टमेंटकडून झालेल्या आहेत, लक्षात ठेवा. त्यामुळं डिपार्टमेंटला विनंती आहे की तुमच्यावरती विश्वास आहे त्यामुळे इथून पुढं कट ऑफ बनवत असताना आणि बाकी सगळ्या गोष्टी करत असताना डोळ्यात तेल घालून ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्याच पद्धतीनं विविध साधनांचा उपयोग करून सुद्धा या गोष्टी करता येतात. अद्ययावत लिस्ट जी आहे अद्ययावत
जे काही कट ऑफ आहे तो सुद्धा बनवता येतो, त्यामुळे तिकडं लक्ष द्यावी ही कळकळीची विनंती आहे, लक्षात ठेवा. कारण की एक जर मुलगा तुमच्यामुळे जर बाहेर पडला तर मग कदाचित त्या मुलग्याचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं, याची नोंद घ्यायची आहे. त्यामुळं ह्याच्यामध्ये 2572 जागा असताना विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच SBCसाठी 51 जागा आहेत आणि 51 जागा असताना सुद्धा त्याचा उल्लेख कट ऑफमध्ये नाही आहे. एक विषय अशा पद्धतीनं असतो, ज्यावेळी 0 जागा असतील त्यावेळी 000 येते, लक्षात ठेवा. जागा नसताना 0 येतोय आणि जागा असताना जर कॉलमच कॅटेगरीचा नाही आहे, मग काय करायचं मुलांनी? आणि मग पोरांनी मेसेज केलेत की सर SBCचा कट ऑफ किती लागला आहे, मी फिमेल आहे, मी स्पोर्ट्स पर्सन आहे, मी हे आहे, मी ते आहे. मग सांगा, विशेष प्रवर्गामध्ये सर्वसाधारणला 14 जागा आहेत, महिलांना 14 जागा आहेत, त्याच पद्धतीनं खेळाडू 3 जागा, प्रकल्पग्रस्त 3 जागा आहेत आणि भूकंपग्रस्त 1 जागा आहे. तदनंतर माजी सैनिक 8 जागा आहेत, अंशकालीन पदवीधर 3 जागा आहेत, पोलीस पाल्य 2 जागा आहेत आणि गृहरक्षक दल 3 जागा आहेत. अशा पद्धतीने जागा आहेत. मग या पोरांना आम्ही सिलेक्ट झालो की नाही झालो आहे किंवा कट ऑफ किती लागला आहे, आम्हाला एवढे आहेत तर कट ऑफ किती लागला हे कळणार कसं? सो याच्यासाठी आता मी सांगतो त्या पद्धतीनं वही घेऊन बसायचं आहे. पहिला गोष्ट, SBC प्रवर्गासाठी कशा पद्धतीने मेल करायचा आहे हे तुम्ही आता नोट डाऊन करायचं आहे. मी सांगतो त्या पद्धतीनं नोट डाऊन करायचं आहे. देन तुम्ही ते ज्यावेळी मेल करणार त्या मेलमध्ये तुम्ही टाईप करून सेंड करायचं आहे. SBCसाठी म्हणजे विशेष मागास प्रवर्गासाठी कट ऑफमध्ये या कॅटेगरीचा उल्लेख झाला पाहिजे, यासाठी आता मेल आहे. विषय अशा पद्धतीनं बघा, मी सांगतो त्या पद्धतीने लिहून घ्या सगळं. आदरणीय सर ऑब्लिक मॅडम, ओके. त्याच्या खालच्या लाईनला घ्यायचं, पॅसेज केल्यासारखा. मी तिथं नंतर तुमचं नाव काय असेल ते पूर्ण नाव लिहा. मी तुमचं पूर्ण नाव, राहणार फॉर एक्झाम्पल कुठल्या जिल्ह्यात राहताय त्या गावाचं नाव, नंतर जिल्हा, तुमच्या पुढं जिल्ह्याचं नाव, पूर्णविराम, नंतर मुंबई पोलीस शिपाई पदासाठी 2022-23 भरतीमध्ये दिनांक, बघा दिनांक म्हणजे तुम्ही कुठल्या दिवशी मैदानी दिले ती दिनांक तुम्हाला त्याच्यामध्ये टाकायचे आहे. दिनांक दिवशी तुम्ही दिनांक टाकल्यानंतर दिवशी मैदानी दिली होती. दिनांक 8/10/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या CP मुंबई पोलीस शिपाई कट ऑफमध्ये SBC, इंग्लिशमध्ये लिहायचं SBC कंसात विशेष मागास प्रवर्ग कंस पूर्ण या कास्टचे कट ऑफ दिलेला नाही आहे, पूर्णविराम. सन 2022-23 भरतीसाठी SBCसाठी एकूण 51 जागा असताना या कास्टचा कट ऑफमध्ये उल्लेख नाही आहे, पूर्णविराम. तरी यामध्ये योग्य तो बदल करून कट ऑफ परत लावावा ही कळकळीची विनंती. धन्यवाद, पूर्णविराम. समजलं? अशा पद्धतीनं तुमचा SBCसाठी काय करायचं आहे, पूर्ण करायचं आहे. 1-2 लाईन सोडून उजव्या साईडला खाली कोपऱ्यात आपला विश्वासू तुमचं नाव वगैरे टाकायचं आहे आणि त्याच्या खाली जरी आवेदन अर्ज टाकला तरी सुद्धा चालेल. समजलं काय म्हणतोय? परत सांगतोय थोडक्यामध्ये. आदरणीय सर ऑब्लिक मॅडम, मी तुमचं नाव टाकायचं आहे, राहणार टाकायचं आहे, जिल्हा टाकायचं, पुढं मुंबई पोलीस शिपाई पदासाठी 2022-23 भरतीमध्ये दिनांक तुम्ही टाकायचा आहे, दिवशी मैदानी दिली होती. दिनांक 8/10/2024 रोजी प्रसिद्ध झालेल्या CP मुंबई पोलीस शिपाई कट ऑफमध्ये SBC इन ब्रॅकेट विशेष मागास प्रवर्ग ब्रॅकेट कम्प्लिटेड या कास्टचे कट ऑफ दिलेला नाही आहे, पूर्णविराम. सन 2022-23 भरतीसाठी SBCसाठी एकूण 51 जागा असताना या कास्टचा कट ऑफमध्ये उल्लेख नाही आहे. तरी यामध्ये योग्य तो बदल करून कट ऑफ परत लावावा ही कळकळीची विनंती, पूर्णविराम. धन्यवाद. खाली उजव्या कोपऱ्यात शेवटी आपला विश्वासू काय असेल ते असेल, त्याच्यामध्ये मुलगा असेल नाव टाकून खाली तुमचा आवेदन अर्ज क्रमांक जरी लिहिला तरीसुद्धा चालेल. समजलं? आणि हे जे आहे ते तुम्हाला पाठवायचं आहे कुठल्या ह्याच्यावरती, मेलवरती, ते पण सांगितलं आहे. सगळे स्मॉल लेटर आहेत. एक जर लेटर चुकलं तर तुमचा मेल चुकला म्हणून समजा. तुम्ही माप 10 मेल केले तरी काय फरक पडणार नाही. एक जरी लेटर चुकलं, सगळे स्मॉल लेटर आहेत लक्षात ठेवा, तर तुमचं सगळंच चुकलं लक्षात ठेवायचं. म्हणून डोळ्यात तेल घालून ह्या मेल ID वरतीच बरोबर प्रॉपर टेक्स्ट न चुकता तुम्हाला मेल करायचा आहे. बघा, DESK डेस्क 9 RECRUITCELL recruitment.MUM @महापोलीस MAHAPOLICE.GOV.in ह्याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, मेल करायचं आहे. मेल फक्त एक करू नका, 2-3 मेल करा. सकाळी आता आता लगेच करा आणि थोड्या वेळानंतर 3-4 वाजता आणि संध्याकाळी 6-7 वाजता सुद्धा करायचं आहे. फक्त 12 तास शिल्लक आहेत. आता हे झालं SBCसाठी.
आता आपण बघायचं आहे की ज्या मुलांना मार्क त्यांच्या कट ऑफच्या समान असताना त्यांच्यापेक्षा कमी वय असणाऱ्या मुलांचं निवड झाले आणि त्या मुलांची निवड झालेली नाही आहे, अशा मुलांसाठी हा आता काय असणार आहे, आपला मेल असणार आहे. दुसरा, सगळ्यांनी नोट डाऊन करायचा, मी सांगतो त्या पद्धतीनं. आदरणीय सर ऑब्लिक मॅडम, परत पॅराग्राफ करायचं आहे खाली. मी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, यानंतर राहणार तुमचं गाव लिहायचं आहे, जिल्हा तुमचा जिल्हा लिहायचा आहे, सन 2022-23 मधील पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई घटकाचे मैदान दिनांक, पुढं तुमची ज्या दिनांकाला तुमची मैदानी दिलाय ती दिनांक लिहायचं, दिवशी दिलेली होती. सदर मैदानीमध्ये मला तुमचे किती गुण आहेत ते गुण टाकायचं आहे. गुण टाकल्यानंतर परत लिहायचं आहे, गुण आहेत परंतु माझ्यापेक्षा कमी किंवा माझ्या एवढे मार्क असलेले आणि माझ्या वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलांची किंवा मुलींची, तुमचा मुलगा असेल तर मुलगा, मुलगी असेल तर मुलगी, मुलांची निवड यादीत निवड केलेली आहे, पूर्णविराम. पण माझी निवड केलेली नाही आहे, पूर्णविराम. महोदया, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार खालील माहिती मी आपल्याला देत आहे, ती पाहून आमची निवड यादीत निवड करावी ही कळकळीची विनंती. समजलं? परत महत्त्वाचा पॅराग्राफ परत एकदा वाचतोय आणि मग आपण पुढे जाऊयात. आदरणीय सर ऑब्लिक मॅडम, पॅराग्राफ करायचा आहे, मी तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, राहणार तुमचं गाव टाकायचं आहे, जिल्हा तुमचा जिल्हा टाकायचा आहे, सन 2022-23 मधील पोलीस भरतीमध्ये पोलीस शिपाई घटकाचे मैदान दिनांक, ज्या दिवशी तुमची मैदानी दिली ती दिनांक या दिवशी दिलेली होती. सदर मैदानीमध्ये मला तुमचे किती गुण असतील ते टाका आकड्यांमध्ये. गुण आहेत परंतु माझ्यापेक्षा कमी किंवा माझ्या एवढे मार्क असलेले आणि माझ्या वयापेक्षा लहान असणाऱ्या मुलांची निवड यादीत निवड केलेली आहे, पण माझी निवड केलेली नाही, पूर्णविराम. महोदया, महाराष्ट्र पोलीस सेवा प्रवेश नियमानुसार खालील माहिती मी आपल्याला देत आहे, ती पाहून आमची निवड यादीत निवड करावी ही कळकळीची विनंती, पूर्णविराम. धन्यवाद. ठीक आहे. आता खाली काय टाकायचं आहे, आकडे टाकायचं आहे. 1 नंबरला नाव म्हणून लिहा, पुढे डॅश करा आणि नावाच्या पुढे तुमचं पूर्ण नाव. 2 नंबरला घटक म्हणून लिहा, घटकपासून पुढे डॅश करा, लगेच मुंबई पोलीस शिपाई इन ब्रॅकेट, पुरुष असेल तर पुरुष आणि स्त्री असेल तर किंवा महिला असेल तर महिला, ब्रॅकेट कंप्लीटेड. तिसरा कॉलम आहे तुमचा जन्मदिनांक टाकायचे आहे, जन्मदिनांक टाकायचे आहे. चौथा कॉलम किंवा चौथा नंबर आहे कास्ट लिहा, कास्टच्या पुढे तुमची कुठली कास्ट आहे ती लिहायची आहे, किंवा कास्ट लिहिल्यानंतर तुमचं समांतर आरक्षण असेल तर ब्रॅकेटमध्ये खेळाडू किंवा काय असेल ते जे तुम्ही फॉर्म भरताना तुम्ही दावा केला असेल तेच करा, नसेल तर तुम्ही प्लेन असाल तर प्लेन लिहायचं आहे. म्हणजे कास्ट कोणती आहे, ओपन असेल तर ओपन लिहा, SC असेल तर SC लिहा, काय असेल तर लिहा. 5व्या क्रमांकाला चेस्ट नंबर लिहायचा आहे, चेस्ट नंबरवरती डॅश करा, तिथं तुमचं पुढं चेस्ट नंबर लिहायचा आहे. 6वा मुद्दा आहे मैदानी मार्क म्हणून लिहा आणि मैदानी मार्कच्या पुढे डॅश करा, तुम्हाला किती गुण लिहिलेत, 44, 46, 38 अशा पद्धतीनं आकड्यांमध्ये हे लिहायचं आहे. त्यानंतर 7वा नंबर आहे आवेदन अर्ज क्रमांक, आवेदन अर्ज क्रमांक लिहा, पुढे डॅश करा आणि प्रॉपर आवेदन अर्ज क्रमांक लिहायचा आहे आणि खाली उजव्या कोपऱ्यात आपला विश्वासू म्हणा आणि तिथं तुमचं पूर्ण नाव लिहायचं आहे. हे झालं कशासाठी, ज्या मुलांना मार्क सेम असताना ज्यांचं वय लहान आहे त्या मुलांचं निवड झाली आणि तुमचं वय जास्त असताना तुमची निवड झालेली नाही आहे. सेवा प्रवेश नियम काय सांगतोय, जर समान मार्क असतील तर ज्याचं वय जास्त असेल त्याला आत घ्यावं लागतंय, ज्याचं वय लहान असेल त्याला अजून संध्या मिळतात, या दृष्टिकोनातून त्याला आत घेता येत नाही, अशा पद्धतीनं तो नियम आहे. आणि तो नियम आता मुंबई पोलीस डिपार्टमेंटला शिपाई घटकासाठी आणि ऑल ओव्हर सगळ्या घटकासाठी हा नियम लावावा लागतो, याची नोंद करायची आहे. समजलं? सो खूप महत्त्वाचा विषय, दोन्ही जे काही SBCसाठी आणि हे जे मार्कांचा विषय झाला आहे, निवड यादीत नाव नाही, यासाठी दोन्हीसुद्धा फॉर्मॅट तुम्हाला मी सांगितलेलं आहेत. आणि त्याच पद्धतीने हे दोन्हीसुद्धा फॉर्मॅट तुम्हाला मी मग जसं सांगितलं की डेस्क 9 रिक्वायरमेंट सेल जे आहे, म्हणजे RECRUT रिक्वायर्ड सेल CEL.MUM@mahapolice.gov.in याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, सेंड करायचं आहे. आणि तुम्हाला साईडला दिसेलच, त्या साईडला दिसेल ते बघा, पॉज करून त्याच्यावरती सुद्धा करू शकताय. अदरवाईज आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी ही लिंक पाठवतोय, जी मेल ID लिंक आहे ती ऑफिशियल तुमच्याकडे पाठवते, त्याच्यावरती कॉपी पेस्ट करून तुम्ही तिकडे पाठवू शकताय. हे दोन्ही फॉर्मॅट तुम्हाला पाठवणार, त्याचबरोबर तुम्हाला मेल ID सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी पाठवणार आहे. सो मी सांगितलं त्या पद्धतीनं एकतर
तुम्हाला कॉपी पेस्ट करा, नसेल जमत तर स्वतः टाईप करा, मी सांगितल्या पद्धतीने लिहून घ्या आणि स्वतः टाईप करून लगेचच आत्ता तुम्ही लगेचच एक 2-3 मेल करा, आहे असे रिपीटेड केलं तरी चालेल. त्याच पद्धतीनं 3-4 वाजता एक करा, 7-8 वाजता करा, अशा पद्धतीने दिवसभरात 7-8 मेसेज करा, तर कुठं डिपार्टमेंटला जाग येईल आणि ते विचार करतील की होय बाबा कुठंतरी आपलं काहीतरी चुकलेलं आहे. समजलं का? सो अशा पद्धतीनं दोन्ही फॉर्मॅट तुमच्यापर्यंत सेंड केलेला आहे. मेल आय डी पण सांगितलेला आहे. मेल आय डी टाकत असताना सगळे स्मॉल लेटर आहेत याची नोंद घ्या. कोणत्याही पद्धतीने कॅपिटल लेटर नाही आहे, मध्ये कोणत्याही पद्धतीने स्पेस देऊ नका. सगळं एक लाईनच जोडलेलं पाहिजे. जर स्पेस आला तर तो मेल होत नाही याची नोंद घ्यायची आहे. एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत असतील तरी पण सांगतोय. desk9 recruitcell.mun@mahapolice.gov.in वरती तुम्हाला हे सेंड करायचं आहे. सो हे सेंड केल्यानंतर आज डिपार्टमेंट संध्याकाळी 12पर्यंत म्हणजे 24 तास तुम्हाला देणार आहे आणि उद्यापासून याच्यावरती विचार करायला चालू होईल आणि उद्या संध्याकाळी किंवा परवापर्यंत ह्याचा विषय पूर्ण होऊन ह्याच्यावरती ज्या मुलांवरती अन्याय झाला त्या मुलांना न्याय भेटेल याची नोंद घ्यायची आहे. आणि हे होणारच आहे. हे काहीतरी प्रॉब्लेममुळे होऊ शकतं, कारण की 3.5 लाख मुलांनी ग्राउंड दिले आणि एवढं सगळं चेकिंग करून एवढं सगळं बनवायचं म्हटल्यानंतर थोडा लोड येऊ शकतो. पण डिपार्टमेंटला आपण कळवूयात आणि डिपार्टमेंटकडून ते चेंज करून आणूयात. पण लवकरात लवकर जास्तीत जास्त मुलांनी ह्याला तुम्हाला मेल करायचा आहे. मी सांगितलं त्या पद्धतीनं 100% तुम्हाला न्याय भेटेल याची नोंद घ्यायची आहे. माहिती आवडली असेल तर एक विनंती करतोय, या व्हिडिओला सर्वांनी जेवढे बघतील तेवढे सर्व विद्यार्थ्यांनी लाईक करा आणि ज्यांनी आज तागे सबस्क्राईब नाही केलं त्यांना विनंती आहे, तुमच्या बाजूने आपण उभा आहे, तुम्ही लगेचच चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आणि त्याच पद्धतीनं टेलिग्राम चॅनलची लिंक, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन ती पण तुम्ही जॉईन करायचं आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा देतोय आणि भेटूया पुढच्या कारागृहाच्या व्हिडिओमध्ये. कारागृह आहे, अजून मुंबई लोहमार्ग चालकचं पण आहेत, महत्त्वाचे मुद्दे आहेत सगळे, त्यामुळे लगेचच चॅनल सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.